कहाणी बाळकृष्णाचा प्रँक. मोहित, राजन, सुनील आणि पिंटू 6व्या वर्गात शिकणारी खूपच खोडकर मुलं होती. ते लोक नेहमी आसपासच्या लोकांशी प्रँक करत असायचे आणि त्याला सोशल मीडियावर अपलोड करायचे. राजन, खूप दिवस झाले कोणताही नवीन प्रँक केला नाहीये. चल काहीतरी नवीन करूया. हो यार, खूप कंटाळा येतोय. काहीतरी करायला हवं. पण मोहित, आपली परीक्षा जवळ आली आहे. जर का यावेळी आपण फेल झालो तर आपल्याला नक्कीच फटके पडतील. नंतर अभ्यास करूया. जर का अभ्यासाची इतकीच भीती वाटत असेल तर देवाला प्रार्थना करून घे, तो तुझी मदत नक्कीच करेल. जर का चिंटूला यायचं नसेल तर नको येऊ देत. आपण तिघच मिळून एखादा प्रँक करूया. चला. अरे नाही नाही, असं काही नाहीये. मी पण येईन. जर मी नाही आलो तर दुरून शूट कोण करेल? चिंटू आणि सुनील झाडामागे लपून मोबाईलवरून शूटिंग करतात. मोहित आणि राजन रस्त्यात उभे राहतात. तेवढ्यात तिथे एक ऑटोवाला येतो. अरे मुलांनो, मला कृष्ण मंदिराजवळ जायचंय. तुम्ही मला रस्ता दाखवाल का? अरे, ते तर माझ्या घराजवळच आहे. मी तिकडेच तर जातोय. चला, मी तुमच्या बरोबर येतो आणि तुम्हाला रस्ता पण दाखवतो. मोहित आणि राजन ऑटोमध्ये बसतात. ऑटोच्या मागच्या सीटवर ऑटोवाल्याची आजारी बायको बसली आहे आणि पळत पळत चिंटूही त्या ऑटोत येऊन बसून जातो, कारण त्याच्या हातात मोबाईल असतो. 1-2 किलोमीटर फिरल्यानंतर ऑटोवाला पुन्हा त्याच ठिकाणी येतो. तो त्या मुलांना विचारतो, मुलांनो, तुम्ही तर मला पुन्हा त्याच ठिकाणी आणलं. चिंटूच्या कॅमेऱ्यात सगळं रेकॉर्ड होत होतं. चिंटू थोड्या दूर जाऊन या सगळ्यांच्या गोष्टी जसा रेकॉर्ड करायला सुरू करतो तसा मोहित ऑटोवाल्याला सांगतो, काका, आम्हाला सोशल मीडियावर पोस्ट करायला प्रँक मिळत नव्हता, म्हणून आम्ही तुम्हाला फसवलं. आता तुम्ही जाऊ शकता. किती खोडकर आहेत ही मुलं. आजकाल लोक सोशल मीडियावर ठेवण्यासाठी काहीही करतात. प्रँकच्या नावाखाली लोकांना दुखी करतात, त्यांना फसवतात. हे देवा कृष्णा, यांना सद्बुद्धी दे. ऑटोवाला गेल्यानंतर सगळी मुलं व्हिडिओ आनंदाने पाहतात आणि एकत्र मिळून हसतात. पण चिंटूला हे आवडत नाही. मोहित, ऑटोवाला काळजीत होता. तो देवाला भेटायला आला होता. त्याची पत्नी आजारी होती. आपल्याला असं नव्हतं करायला हवं. अरे चिंटू, तू चिंता नको करूस. अरे, आपला व्हिडिओ तर बनला ना आणि कंटेंट पण मिळाला. हो चिंटू, लवकर चल, लवकर अपलोड करूया. चिंटू त्या व्हिडिओला अपलोड करून देतो आणि सगळे मित्र एकत्र घरी येऊन जातात. चिंटू जाऊन देवाची प्रार्थना करतो. कदाचित आज माझ्याकडून पुन्हा चूक झाली. मला सुधारण्याची संधी हवीये. तुम्हीच माझ्या मित्रांना बुद्धी द्या देवा. काहीतरी करा. प्रँकच्या नावावर कुणाला फसवण्याचा आम्हाला काहीही अधिकार नाहीये. तेवढ्यात अचानक मूर्तीतून एक मुलगा बाहेर येतो. चिंटू त्याला पाहून हादरतो. मग तो गायब होऊन जातो. पुन्हा एकदा येतो. दुसरीकडे पुन्हा गायब होऊन जातो. चिंटू घाबरून जातो. तो पळायला जात असतो. तेवढ्यात मागून आवाज येतो. काय झालं चिंटू? घाबरलास का? तुला काय वाटतंय? आज तुझा देव तुला वाचवेल का? आता मी तुला असाच हळूहळू वेडा बनवेन. नाही नाही, मला नको मारूस. मला नको मारूस. तू भूत आहेस का? मला नको मारूस. मी काही नाही केलंय. लोकांचं गुपचूप शूटिंग करतोस आणि ते सगळ्यांसमोर सोशल मीडियावर टाकतोस. आता याची शिक्षा तुला मिळायलाच हवी. मी तुम्हाला वचन देतो, मी यापुढे कुणालाही त्रास नाही देणार. जरा मागे वळून तर बघ, मी इथेच आहे. अरे, तू तर बाळकृष्ण आहेस. तू तर सगळ्यांचा मित्र आहेस ना? हो, मी सगळ्यांचा मित्र आहे. पण काही दिवसांपासून तुम्हा चारी मित्रांचे हे प्रँक्स बघून मला स्वतः इथे यावं लागलं. कुणी मनुष्य संकटात असो किंवा कुणी मनुष्य दुःखी असोत, कुणी माझा पत्ता विचारतो तर तुम्ही त्या व्यक्तीची मस्करी करता. खोड्या तर लहानपणी मी सुद्धा करायचो. पण कुणाचं मन दुखवून नाही, हे चुकीचं आहे आणि याची शिक्षा तुम्हाला मिळायलाच हवी. कृष्णा, मला माफ कर. तू मला जी शिक्षा देशील ती मला मान्य आहे. ठीक आहे, तर मी तुझ्या आणि तुझ्या मित्रांसोबतही तसंच करेन, जसं तुम्ही इतरांसोबत करता, ज्याने त्यांना सुद्धा धडा मिळेल. पण तुला मला वचन द्यावं लागेल
की या गोष्टीत तू मला साथ देशील. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत तू कुणालाही सांगायचं नाहीस की मी बाळकृष्ण आहे. कृष्णा, मी तुला साथ देईन. मला काय करायचंय? जे काही करायचंय ते मीच करणार आहे. तू फक्त मी जे सांगीन ते करत जा. कळलं? थोड्याच दिवसात सगळ्यांच्या शाळेत परीक्षा सुरू होणार असते आणि सगळ्यांना या गोष्टीचं टेन्शन येतं. अरे, परीक्षा जवळ येते, आपला तर काही अभ्यास पण नाही झालाय. यावेळेस वाटतंय मी तर सगळ्याच विषयांमध्ये नापास होऊन जाणार आहे. काही जादू झाली आणि आपण काही न करता पास झालो तर किती मजा येईल ना. अरे यार, तू तर माझ्या मनातली गोष्ट सांगितलीस. तुला माहितीये, मला एक नवीन मित्र मिळालाय. तो एका जादूगराचा मुलगा आहे आणि या बाबतीत तो आपली मदत करू शकतो. काय खरंच असं होऊ शकतं का? तो आपली मदत करेल का? तो आपल्याला नक्की पास करून देईल का? हो हो, मी त्याची जादू माझ्या डोळ्यांनी पाहिली आहे. तेवढ्यात बाळकृष्ण रूप बदलून त्या चौघांच्या समोर येतो आणि चिंटूला म्हणतो, हॅलो चिंटू. हॅलो मित्रा, हे तिघं माझे मित्र आहेत. यांना काहीही न करता परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हायचं आहे. तू यांची मदत करून दे. तुझा हा मित्र जादूगर आहे यावर आम्ही विश्वास कसा ठेवू? त्याला सांग ना काहीतरी करून दाखवायला. बाळकृष्ण सुनील समोर बोट दाखवतात आणि हवेत उडवून घेऊन जातात. सुनील हवेत उडायला लागतो. मग चिंटूला हातावर उचलतात आणि पायांच्या दोन्ही बोटांना एकत्र पकडतात, जसे की कुणीतरी शिक्षा केली असेल. हे पाहून सगळ्यांची खात्री पटते की हा मुलगा खरोखर जादूगार आहे. बोला मित्रांनो, आता तर खात्री पटली ना की मी खरोखर जादू करू शकतो. हो हो, आम्हाला खात्री पटलीये. बस परीक्षेत आमचे सगळे पेपर तूच लिहून दे, म्हणजे आम्ही पास होऊ शकू. ठीक आहे, मी लिहेन. परीक्षेचे दिवस येतात आणि चौघं स्वतःच्या टेबलवर बसलेले असतात. अचानक त्यांच्या कागदावर लिखाण सुरू होऊन जातं. त्यांना माहित होतं की हे सगळं चिंटूचा मित्र करत होता. परीक्षेचे सगळे पेपर पूर्ण होऊन जातात आणि सगळे स्वतःच्या घरी येतात. काही दिवसांनी बाळकृष्ण शिक्षकाचे रूप घेऊन प्रत्येक घरात त्यांचे पेपर घेऊन जातात आणि सगळ्यांच्या आईबाबांना त्यांचे पेपर दाखवतात. त्या पेपरमध्ये काहीतरी वेगळंच लिहिलेलं असतं. सगळे प्रँक्सचे किस्से. आजवर त्यांनी जितके पण प्रँक्स केले होते. तिघांना घरात मार पडतो आणि तिघे संध्याकाळी बागेत भेटतात. यार, चिंटूच्या मित्राने तर आपल्याला फसवलं. चिंटू आणि बाळकृष्ण समोरून येतात. जर तुला आमची मदत नव्हतीच करायची तर आम्हाला कशाला अडकवलंस? आम्ही थोडीशी मेहनत केली असती आणि पास झालो असतो. मोठा जादूगर बनत होतास. कृष्ण चिंटूचा मोबाईल घेऊन सगळ्यांना तो व्हिडिओ दाखवतो, जे आजपर्यंत त्यांच्यासोबत घडलं होतं. पेपरची सगळी चर्चा, परीक्षा सहज पास करून घेण्याची चर्चा, मग तुम्हाला पडलेला मार. मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही इतरांबरोबर प्रँक केला. एक प्रँक मी सुद्धा तुमच्या सोबत केला. आता हे सोशल मीडियावर पोस्ट करेन. खूप व्ह्यूज मिळतील. नाही 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 नाही, तू असं नाही करू शकत. आधीच आम्हाला मार पडला आहे, आता तर सगळे हसतील आमच्यावर. असं करू नकोस. सुनीलही चिंटूच्या मित्राला विनंती करतो. सगळे मित्र हात जोडून त्याला असं न करण्याची विनंती करतात. तेव्हा बाळकृष्ण सगळ्यांसमोर आपलं रूप प्रकट करतात आणि म्हणतात, काय म्हणालास तू सुनील? तू आम्हाला मदत करू शकत नव्हतास तर काय गरज होती? त्या लोकांसोबतही असंच काहीतरी होत असेल ज्यांच्या सोबत तुम्ही प्रँक करत असाल. बाळकृष्ण, तुम्ही स्वतः? अरे, हे तर स्वतः बालकृष्ण आहेत. हो, मी भगवान कृष्ण आहे. मी तुम्हा सगळ्यांच्या या खोड्या पाहून तुम्हाला धडा शिकवण्यासाठी चिंटू सोबत मिळून हे सगळं केलं. आजपासून तुम्हाला मला वचन द्यावं लागेल की तुम्ही कुणाचाही छळ नाही करणार. सगळी मुलं कान पकडून कृष्णाला वचन देतात की ते कुणालाही त्रास नाही देणार. आणि मोहित म्हणतो, पण कृष्णा, आम्ही आमची चूक मान्य करतो, पण टीचरने आमच्या घरी येऊन आईबाबांना सगळे पेपर्स दाखवले आहेत. त्याचं काय? तो टीचर तर मीच होतो. तुमचे पेपर अगदी व्यवस्थित आहेत. पेपरमधल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी लिहून टाकली आहेत. पण पुढच्या वेळी मात्र तुम्ही असं काही केलं तर नापास नक्कीच व्हावं लागेल. लक्षात ठेवा. सगळे मिळून हसतात